साखरेची मागणी वाढली होती आणि म्हणून तिथे एक साखर कारखाना उघडण्याचा निश्चय झाला होता. परंतु हे काम वाटतं तेवढं सोपं नव्हतं. तरीही त्या सभेचे जे सदस्य होते त्यांनी एकत्र होऊन 1932 साली तो साखर कारखाना स्थापित झाला होता. 1932 साली ज्या दिवशी तो साखर कारखाना स्थापित झाला होता तो होता विजयादशमीचा दिवस. सोने लुटण्याच्या शुभ मुहूर्तावर माडी बांधवांनी शेतकऱ्यांच्या जीवनात सोन्याचा आनंद भरला होता आणि तो दिवस शेतकऱ्यांसाठी खरोखरच आनंदाचा होता. त्याच्याने शेतकऱ्यांना खूप फायदाही झाला. तर हे सगळं शक्य झालं फक्त आपल्या समाजातील लोकांचं एकत्र आल्यामुळे. जर आपण सगळे एकत्र झालो तर आपला समाज खूप विकसित होईल. संघटनेशिवाय विकास साधता येत नाही हे आपण बऱ्याचदा ऐकले आहे, पण आपल्याला हे आपल्या जीवनात कसं करायचं हे आपल्यालाच ठरवायचं आहे. आपल्या भारत देशात अनेक महापुरुष